कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. ह्या द्वारकाधीशाच्या शिकवणीला उजाळा देत पंचामृताने बाळगोपाला अंघोळ घालत नैवेद्य दाखवून आरती केली आणि 12ला 30 मिनिटं कमी असताना मी पोहोचलो श्री बालाजी महाराजांच्या मंदिरात. इथे भगवान श्रीकृष्ण जन्माची रंजक कथा ऐकत असताना ह्या काकांनी सगळ्यांना गुलाल दिला आणि कथा सांगणाऱ्या आजोबांनी असा गजर करताच सगळ्यांनी गुलाल उधळून सागर संगीत आरती केली आणि इकडे घरी येताच मातोश्रींनी पाळणा म्हणून आम्हाला सुंठोड्याचा प्रसाद दिला. मग एक गाव एक दहीहंडी या योजनेअंतर्गत देऊळगाव राजामध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या भव्य दहीहंडी कार्यक्रमात येताच आपुलकीने भेटलेल्या सगळ्या चाहत्या वर्गाला मिनी ब्लॉग मध्ये सन्मानाने स्थान देऊन डीजे इशिकाच्या तालावर आधुनिक प्रकाश मानवासोबत ठेका धरला. कसं आहे, आयुष्याच्या ह्या प्रवासात ध्येय गाठताना आजूबाजूला घडत असणाऱ्या गोंगाटात पाय खेचणाऱ्या कोत्या मनाच्या लोकांमुळे किती वेळाही धडपडलो तरी या गोपालांसारखी उमेद न सोडता परत पूर्ण ताकदीनिशी एकावर एक